सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे महेश ब्लॉग. सुरुवात करा या ब्लॉगला. आज लेट सकाळ झाली आहे बघा. फुलं आलेलं आहे. मी असं का करते, इकडे 2 फुलं आलेले आहेत सकाळ सकाळ. मला हात दिसतो का तुम्हाला? हां, दिसतच नाही कारण का मी उलटा हाताने पकडलं आहे. ही ट्रिक मला एका व्हिडिओमध्ये सापडली. मी कधी पण या हाताचा वापर करतो, राईट. आणि असं करायला मला असं होतं. मला दाखवतो हे असं होते नाही पण ह्या हाताने मला असं करतो मी. ह्या हाताने मला बरोबर वाटते सेम परफेक्ट होतं आहे. मग ह्याच हाताने मी येते, नाहीतर डायरेक्ट ट्रायपॉड घेणार, हातात पकडणार. तुम्हाला जमणार नाही, म्हणजे असं जमणार. ठीक आहे. आज थोडं उशिरा 8 वाजले तरी पण लाईट, हे आपलं लाईट बोलतो आहे, लाईट बोलतो आहे, हे नाही आलेलं, ऊन नाही आलेलं आहे. आता ढगाळ वातावरण, थोडंसं ढगाळ आहे. मला दिसतं की नाही माहिती नाही. बिझनेस पण कामी ठेवला आहे मी मोबाईलचा. सॉरी, ढगाळ आहे. दिसलं? ढगाळ आहे थोडा. त्या साईडने गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि आता थोडं हे बघा, आत्ता ऊन आलं इथे. आत्ता जस्ट ऊन आलेला आहे. तुम्हाला आता सिनेमॅटिक शॉट दाखवतो. अरे आई बोलते जाळी उघडून दाखव. द्या, जाळी उघडून दाखवलं. सूर्यदर्शन, सूर्यदेवाला नमस्कार करा. आमचं कसं माहिती आहे का, बॅक आहे काय माहिती नाही. म्हणजे बघा, सूर्यदेवाला दर्शन केलेलं आहे. आणि सूर्यदेव प्रसन्न झाल्यावर उजेड जास्त पडलेला आहे आईच्या चेहऱ्यावर. तुम्हाला दिसतं की नाही? हे झाड आहेत ना, म्हणजे हा झाड नाही, हे झाड भेंडीचं झाड होतं त्याला. म्हणजे आपण खातात ती भेंडी नाही, दुसरी भेंडी, फक्त भेंडीचं झाड, नुसतं भेंडीचं झाड. म्हणून थोडं झाकलं जातं. गच्ची काय करते मी, व्लॉग करतोय. आपण लाईट लावत आहे आता बरोबर. पण ह्याच्याने हात दुखतो, जाम दुखतो हात. हा बोल काय. बंद करतो, हवा लागते. हा बंद कर. माझा हात दुखतोय. आणि परत एवढं सगळं मी अगोदर जे एवढं सगळं बोललो ते सगळं पॉज होतं व्हिडिओ. ह्याचा प्रॉब्लेम हे आहे की मी फ्रंट कॅमेराने शूट करतो. म्हणजे फ्रंट म्हणजे तो आपला मोबाईलचा बॅक कॅमेरा असतो त्याच्याने शूट करतो. तर मला स्क्रीन दिसत नाही आहे बिलकुल. मी कॅमेराकडे बघून फक्त बघतोय आणि बोलतोय. आणि मी जेव्हा शूट केलं ते बघूया काय चालू आहे की नाही. तर कॅमेरा चालू होता, व्हिडिओ पण चालू होती, पण मी पॉज केलेला. ठीक आहे. न्यू इयर न्यू मिस्टेक. तर आता सकाळ झाली. आज खूप लेट उठलेत मी पण. 8 वाजता उठलो. कारण का उठलो लोक, तरी पण 8 वाजता उठले. आईने आंघोळ वगैरे केलेली आहे आणि मी माझं तयारी चालू आहे आंघोळ करायची. आता जाणार आहे मी आंघोळ करायला, म्हणजे फ्रेश होणार आहे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आता न्यू डे, न्यू इयर, न्यू, हा माहिती आहे मला. आय नो, सॉरी फॉर दॅट. माहिती आहे मला, मी चूक केलेली आहे. डेली ब्लॉग, 30 डेज ब्लॉग डेली टाकायचं होतं तुला. तू मध्ये 3 दिवस कुठे होता? आय नो. तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. माहिती आहे मला, मी स्टोऱ्या पण टाकत नाही, काहीच करत नाही. पण 3 दिवस सॉरी फॉर, माफ करा. मी 3 दिवस ब्लॉग टाकला नाही. सॉरी, ब्लॉगमध्ये काय बोलते, मध्ये ब्लॉग टाकला. मी शूट काय काय केलं म्हणजे मी करत होतो, पण टाकायचं नाही. मी थोडंसं आजारी पण नाही बोलू शकत. म्हणजे सर्दी खोकला ताप पण नाही, सॉरी ताप नाही.
सर्दी खोकला होता आणि अंग पण दुखत होतं. मग झोपून राहिलो, टाइमपास करत होतो. आईचं पण थोडंसं आता होत होतं. आई डॉक्टरकडे जाऊन मग बरं वाटलं आम्हाला. मग आम्ही आता फ्रेश आहेत, तर आम्हाला ब्लॉग करायला सुचलं काहीतरी. लांबूनच काय बोलशील आई? आई आता प्रार्थना करते. हाय, गुड मॉर्निंग. हां काय शुभ सकाळ. आता परत बोल. हाय, शुभ सकाळ. सॉरी, शुभ सकाळ. शुभ सकाळ होता. ठीक आहे, आणि फ्रेश होतो आपण थोड्याच वेळात. मी थोड्याच वेळात बोलणं बंद करणार आहे. भेटूया आपण पुढे. हॅलो, परत आलेला किचनमध्ये. आणि आपण आता बघत आहोत की इकडे कुठे मावळचं. बापरे, एवढं सगळं आहे. हे इकडे इकडे हे जे तळणारे जे आहे काय कुठले दाताळ आहे? दाताळच त्याला सांगतात सगळं दाताळ आहे. मराठीमध्ये त्याला करली सांगतात. नाही नाही, हे सगळं दाताळ आहे. हा, दाताळीच आहे. दाताळ आणि करली म्हणजे दाताळ आणि करली नाही, एकच आहे. बोल ना. हा, दाताळ आणि करली. आमच्या भाषेत दाताळ बोलतात, कोळी म्हणजे मराठीमध्ये कोळी भाषेत दाताळ बोलतात आणि मराठी भाषेत करली बोलतात. आणि मराठी भाषेत करली बोलतात. आणि मला केसांना इग्नोर मारा. झोपलं नव्हतं पण इग्नोर मारा. मी दाखवू शकत नाही कारण चिंचेचा नाही कोळ, आंबोशीचा कोळ आहे. सॉरी, आंबोशी. आंब्याचं हे आंबोशी म्हणजे आंबा, कैरी. एक मिनिट. हा बोल काय. आंबोशी म्हणजे कैरी कापून, सोलून कापून ती सुकवतात पूर्ण अशी, त्याला आंबोशी बोलतात. ओके, कळलं तुम्हाला. त्याचं पाणी आहे ते कालवणामध्ये टाकणार. त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा येतं. आंबटपणा आणि आपण जे कालवण असतं नॉनव्हेज माशाचं, त्याला थोडंसं तिखट बनवतात आणि थोडंसं याच्यामध्ये आंबट बनवतात. आता हे टाकणार ह्याच्यामध्ये. हे टाकलेलं आहे आणि गाळण करून टाकणार, कारण का याचा चोथा पडणे म्हणून. हे बघा किती चोथा पडू नये म्हणून ते गाळण ते हे करतात. आणि हे बघा, हे एवढं अजून आहे आणि स्टॉक भरून ठेवलेला आहे. अंडे पण आम्ही उकळवणार आहेत आज. खूप भरपूर मस्त, म्हणजे आज रविवार आहे ना. आज रविवार आहे तर आज खूप मासे आणि अंड. आणि अजून काहीतरी होणार आहे इकडे, अजून आहे काहीतरी. हे रावस. आणि हा रावस रावसाचे तुकडे असं रावस माशाचे तुकडे आहेत. बघून घ्या. जर तुम्हाला जर मार्केटमध्ये जायचं असेल तर रावस कुठला म्हणजे तुम्हाला डेफिनेशनमध्ये देतोय. हा रावस आहे. ह्याचं रावसाच्या तुकड्याचं एक हे असतं की त्याचं स्किन असते ती ब्लॅक अँड व्हाईट थोडी असते, काळपट असते. अशी लाईन असतात, काळ आणि व्हाईट असतं. आणि मांस दाखव. मांस असं एकदम गोरं करके असं व्हाईट मांस असतं. आणि ह्याचं असतं हे आता तळणार आहे. आणि हे काय आहे? हे पण आहे, तेच आहे, ते करलीच आहे. हेच आहे काय? याचं कालवण करणार. सॉरी, हे आहे ना, हे याचं हे कालवण करणार आहे आणि हा भाग तळणार आहे. आता करली आहे ना, करली पापलेटसारखे तुकडे पण पडतात बघा. हे बघा, पापलेट तुम्ही खाल्लं असेल ना तर पापलेट सारखे पण तुकडे पडतात. सेम दिसतात, फक्त शायनिंग थोडी वेगळी असते. तुम्ही बोल काजू कतरी कशाला ठेवले असं पण बोलू शकतात तुम्ही, कारण का तसंच आहे त्यांचं स्किन. हात लावून हे असं नाही असं पोट लावून हे बघ, हात हे बघ तसंच राहिलं. आणि आपण थोडं वेगवेगळे काढून होते बघ. आता टाकणं झालं. आणि गुड न्यूज माझ्यासाठी अशी आहे की मला काहीतरी बनवणार होते, पण आज मला वाटतं नाही होणार ते. आमका एवढा तळलेलं आहे, अंड आहे, कालवण आहे. मला वाटतं नाही होणार असं वाटतं मला. केसाचे वांदे वगैरे झालाय काय. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही रविवारी केस कापतात की नाही. जर तुम्ही रविवारी केस कापत असाल
कमेंट म्हणून सांगा की तुम्ही कापतात की नाही. हो नाही, अगं रविवारी मी तर कापत नाही, मी दुसऱ्या दिवशी कापतो. म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी नाही, जाम पुढे शुक्रवार नाही तर बुधवार, सॉरी शुक्रवार नाही तर बुधवार, ह्याच्या दोन ह्याच्यामध्ये मी कापतोच आहे. इकडे बघायला पाहिजे, मी तिकडे तर मी केस कापतो. रविवारी मी केस कापत नाही. ठीक आहे, तर आपण भेटूया थोड्याच वेळात. इकडे कालवण होते, मी काय आरच्यामध्ये बघतोय मला. हां आता बरोबर, तर कालवण होते आहे, तर भेटूया थोड्याच वेळात. आणि बघूया अजून काय. आज थोडे छोटे छोटे ब्लॉग असे शूट करतो आहे, आणि का काहीच नाही एवढं इंटरेस्टिंग. बाहेर पण गेलो नाही, संध्याकाळी बघूया. बाहेर जायचं, समुद्र किती दिवस झाले मी समुद्रावर नाही गेलं. बघा, बाय बाय. नमस्कार, म्हणजे आम्ही आलेलो आहे परत किचनमध्ये आणि केसाची वाट लावलेली आहे. कारण का मी केसाला हात असा लावत असतो, असं मसाला करत असतो. आणि गरम गरम कुकर काढेल. आणि हां तुम्ही बोलाल अरे तू दाखवणार होतं काय आहे स्पेशल. हे बघा स्पेशल हे आहे प्रॉन्स बिर्याणी. बिर्याणी नाही बोलू शकत, प्रॉन्स पुलाव, अंडा. हे मराठीमध्ये कोलंबीचा भात आहे. आणि ह्या बघा मी काय हे बघ केवढं चाललं. आम्ही एवढं खोकतो तिघं पण, तरी पण आम्ही हे खातोय, ते खातो पण. आणि आता आई जेवणार आहे, म्हणजे आई जेवण वाढणार आहे. सॉरी 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 इकडे बघा ना, इकडे. हां मी पण आई कोलबी भात. कोलबी भात, कोलबी भात एवढा इझी आहे ना, म्हणजे मी बनवला नाही पण असेल इझी. आता आईला माहिती आहे इझी काय आहे की नाही. कोलबी भात इझीच आहे, फक्त एकदम वेळा बघितला ना की सहज करू शकतो माणूस. तुम्ही तर करतच असाल नेहमी. आज सुंदर आज नाही, म्हणजे किती दिवस झाले मस्त फ्रूट आणले पप्पाने मस्तपैकी. ॲपल, याला काय बोलतात ऑरेंज, पेरू, ग्वावा, डाळिंब, हा ते काहीतरी आहे ते सेम. आज ह्याच्यामध्ये बास्केटमध्ये केळं नाही आहे, बनाना नाही आहे, नाही तर डेली ह्या बास्केटमध्ये बनाना असतं. आता तर हे जे एवढं आहे ना, हे आता संपवावं लागेल, मग नंतर आपल्याला फ्रूट येते. फ्रूट तुम्ही असाल बघत असाल हे जे तळलं ना त्याच्यामुळे एवढा खोकला आला ना, हे पण चालू केलं नाही. काय म्हणतात त्याला, एक्झॉस्ट सॉरी, हे पण चालू केलं ना. आणि म्हणजे तुला कालवण देऊ खोकला खोकला बापरे. कालवण यप्पा, काय कालवण आहे हेच आहे दाढ्याचं. नको मी फक्त हां तू कोलबी भात खा. मला अजून अंडा देते, अंड साफ करून. म्हणजे काय होते, अंड साफ करून देते रे बाबा, ते संध्याकाळसाठी ठेवलंय. अंड म्हणजे ते कळलं अंड, हे कसं थोडं चांगलं असतं. नेहमी लाईटच्या आगेन जातोय या. आणि आता बघा एक पण अंड हे करायची टेक्निक माहिती असेल ना, तुम्ही इंटरनेटमध्ये बघितलं असेल, रीलमध्ये वगैरे, इंटरनेट शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते असं असं करतात ना, असं ते मी काढतोय कधीतरी. बघ ट्राय करा तुम्ही, कर ना ते, कर ना असं असं कर असं नाही ग, उलट केलंस. हे बघा मी काल, आता हे दुसरं तिसरं आहे, फक्त पड आणि कर. हां कर, ये देखो आता बघ कसं निघेल, कसं निघतं माहिती. असं सगळं म्हणजे तुटून बाहेर पडतं आणि एकदाच बाहेर पडतं मध्ये. आम्ही आता जेवतो. हे बघा माझं जेवण तर रेडीच आहे. पप्पा काय बोलता, जेवायला तुम्ही पण जेवायला, आम्ही पण जेवतो. चला भेटूया.
संध्याकाळी. बाय. चला काय आता मी हे बघून घ्या सिनेमॅटिक. माझा पाय दिसतोय, बघून घ्या सिनेमॅटिक. माझा हात काय एवढा हलतोय. तर आपण भेटूया पुढे संध्याकाळी. मी विचार करतो संध्याकाळी समुद्रावर जातात हात धुतो मी. आणि बघा तुम्ही पुढे हे थोडंसं टाईम लॅप. बाय गाईज. बघा सायकलला का लावायला लागलेत. आणि तिकडे पण तिकडे एक छोटा ब्रेक. तिकडे पण काहीतरी चालू आहे त्याचं. करामती काहीतरी करतोय. निघाला बाबू आमचा. धैर्य कलर करतोय सायकल. आणि जिग्नेश त्याला शिकवतोय. आणि हा इकडे वाजवतोय बॉलने. कपडे काहीतरी बोला. हाय काय कर. हाय कर बोलतोय. कलर करतोय आमचा धैर्य. पहिल्यांदा ऑरेंज आणि कुठला ब्लॅक. चला बाय. काय झालं आता सायकल कलरिंग चाललंय दोघांचं. तिकडे कलरिंग झालंय म्हणून उन्हात ठेवली. नंतर आता घेऊन जाणारच क्लासला. वाजू मग रे. आणि वाजवायला लागला कंटिन्यू वाजवायला लागला. नवीन पेंटर आलेले आहे सायकल पेंट करायला. चला आम्ही सगळं पेंट करतात. तसंच टाइमपास चालला आहे. सायकल पेंट पण करतो. आणि हा बाबू आमचा मस्त हे करतोय. पण व्हिडिओ थोडाच वेळात. बाय. हॅलो गाईस. आता उठलेलं आहे संध्याकाळी 7 वाजता. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट महत्त्वाचे. आम्ही कमेंट बघतो, आई आणि मी. आणि सबस्क्राईब पण करा. 110 आपले आता सबस्क्रायबर झालेले आहेत. असेच सबस्क्राईब करत राहा. खूप बरं वाटते. असे लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळं करा. चला आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.